धड्याला म्हणजे आपल्या पहिल्या धड्याला, पुस्तकातल्या दुसऱ्या धड्याला सुरुवात केली आहे. बरं, आता तुम्हाला काही बोलायचं असेल माझ्याशी तर माईक ऑन ठेवा, नाहीतर तुमचे माईक बंद करा. ठीक आहे, मी थोडा वेळ माईक तुमचे बंद करते. इन केस तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही माईक ऑन करा. चला, आपण मागच्या वेळेला आवर्त सारणी या विषयावरती म्हणजे आधुनिक आवर्त सारणी आपल्या दुसऱ्या धड्यावरती चर्चा सुरू केली होती. हा सगळ्याचा इतिहास आपण बघितला होता. आपल्या आजूबाजूला असलेल्या पदार्थांना म्हणजे मॅटरला म्हणजे द्रव्याला आपण जेव्हा बघतो तेव्हा त्या काही विशिष्ट घटकांपासून बनलेल्या असतात. उदाहरणार्थ, कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही, एखादी तुमची वही घ्या, पेन घ्या, पेन्सिल घ्या, पट्टी घ्या, कोणतीही वस्तू जी आपल्या आजूबाजूला आहे ती कुठल्या तरी पदार्थाची बनलेली आहे. पदार्थाला आपण मॅटर किंवा द्रव्य असे म्हणतो. तर हे जे पदार्थ आहेत हे कुठल्या तरी लहान 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 कणाचे बनलेले आहेत. ह्याचं उदाहरण, आपण खडू तुटल्यानंतर त्याचे दोन भाग होतात. एका छोट्या तुकड्याला पुन्हा तोडलं की त्याचे आणखी लहान भाग होतात. असं करत 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 आपण जेव्हा तो एक छोटा तुकडा अशा लेवलला आणून ठेवतो की ह्याच्या पुढे आता आपण त्याला तोडूच शकत नाही, तेव्हा आपल्याला त्याचा सगळ्यात छोटा कण मिळतो. त्याला आपण अणू म्हणतो, बरोबर. त्या अणूपासून आपले रेणू बनतात. अणू आणि रेणूंमुळे पदार्थ बनतात. हे सगळं आपण ऑलरेडी बघितलं. मग हेच अणू एकाच पदार्थाचे असतील त्याला आपण मूलद्रव्य म्हणतो. एकाहून जास्त पदार्थ एकत्र आले आणि रासायनिक अभिक्रिया झाली तर आपण त्याला संयुग म्हणतो. आणि असेच एकत्र आले आणि एकत्र राहिले पण त्याच्यामध्ये कुठली अभिक्रिया नाहीये, कमी जास्त प्रमाणे, तर अशाला आपण मिश्रण म्हणतो, बरोबर. हे सगळं आपण मागच्या वेळेला बघितलंय. ही सगळी मूलद्रव्य जी आपल्या आजूबाजूला आहेत, प्रत्येक पदार्थाचं फाउंडेशन आहे म्हणजे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. त्याची रचना एका विशिष्ट पद्धतीने व्हावी, ज्याचा आपल्या अभ्यासासाठी आपण उपयोग करून घेण्यासाठी काहीतरी मदत व्हावी आणि एक सिस्टमॅटिक पद्धत आपल्या सगळ्यांनी जगभरामध्ये फॉलो करावी म्हणून बरेच प्रयत्न झाले. या सगळ्याचा इतिहास आपण मागच्या वेळेला बघितला. थोडक्यात रिवाइज करण्याकरता पटकन पुस्तक तुमच्या समोर आणते आणि मग आपण एक व्हिडिओ बघूया आणि मग तुम्हाला मी एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगेन. बरं, हा होता आपला धडा कोणता? आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये मॉडर्न पिरियॉडिक टेबल असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये आपण सुरुवात केली होती मूलद्रव्य म्हणजे काय, द्रव्याचे प्रकार म्हणजे कोणते, मूलद्रव्य म्हणजे काय, मूलद्रव्य संयुग ह्यातला फरक काय, हे सगळं आपण पाहिलं होतं. आता याच्यानंतर आपण डोबेरायनरची त्रिके म्हणजे डोबेरायनर्स ट्रायड्स ही गोष्ट ऑलरेडी मागच्या वेळेला डिस्कस केलेली आहे. पहिल्या आणि तिसऱ्या त्रिक म्हणजे ग्रुप ऑफ थ्री, तिघांचा ग्रुप. आपण शाळेत जाताना कुठल्या तरी प्रभात फेरीला जाताना आपण नाही का तिघांचे हात धरून ग्रुप करा रे असं म्हणतात, तेव्हा आपण तिघ असतो, बरोबर ना, दोघं आणि मध्ये तिसरा. अशा तिघांच्या गटामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या अशा मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाचे सरासरीचे जे काही अंक येईल किंवा जे काही त्याची नंबर येईल ते अणुवस्तुमान मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमाना एवढे असते. काय कॉम्प्लिकेटेड वाक्य आहे. तर तुम्ही काय सांगितलं मला काही कळलं नाही. हे ऑलरेडी तुम्ही मागच्या वेळेला केलं होतं. आठवण करून देण्याकरता सांगते. वाक्यरचना खूप मोठी असली तरी अर्थ खूप सोपा आहे. बघा, त्रिक 3 आहेत. लिथियम, सोडियम, पोटॅशियम ह्या तिघांचा आपण एक ग्रुप बनवला. पहिला कोण आहे? लिथियम. तिसरा कोण आहे? पोटॅशियम. लिथियम आणि पोटॅशियम ह्याचं अणुवस्तुमान. आता अणुवस्तुमान म्हणजे काय? त्या अणूच्या मध्ये असलेल्या वस्तूचं वजन. उदाहरणार्थ, प्रत्येक अणूच्या रचनेमध्ये मध्यभागी केंद्रक आहे म्हणजे न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियसच्या मध्ये काय आहे? सगळे भारी लोक म्हणजे ज्याला वजन आहे असे लोक. ते कोण आहेत? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. यांचं वजन म्हणजे त्या अणूचं वजन. इलेक्ट्रॉनला वजन नसतं का? मग असतं, पण ते खूप नगण्य असतं म्हणून आपण त्याला अणुवस्तुमानामध्ये धरत नाही. पण अणुवस्तुमान ही त्या विशिष्ट अणूची स्वतःची वजन म्हणजे त्याचं स्वतःमध्ये असलेल्या वस्तूची एक मापन आहे, त्याचं ते कंटेंट आहे त्याच्यामध्ये असलेलं, त्याचं ते वजन आहे. आता लिथियमचं आणि पोटॅशियमचं ह्याचं स्वतःचं वजन आणि वस्तुमान ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हे तुम्हाला फिजिक्सच्या धड्यामध्ये झाले. पण आता आपल्या डिस्कशन करता मी तुम्हाला त्याचं वजन म्हणते म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वजन.
लिथियमचं वेगळं असेल, पोटॅशियमचं वेगळं असेल, कारण हे दोनही भिन्न मूलद्रव्यांचे अणू आहेत. आता ह्या दोघांचंही वजन जर आपण बघितलं आणि त्याची सरासरी केली, म्हणजे आपण सरासरी करताना काय करतो, दोन घटक असतील तर दोघांचं जे काही नंबर आहे त्याचं ऍडिशन करतो, म्हणजे त्याची बेरीज करतो, भागिले 2 करतो. मग हेच आपल्या या गणितामध्ये हे ऑलरेडी आपण केलं होतं. लिथियमचं अणुवस्तुमान आहे 6.9, इथं दिलंय बघा, पुस्तकातच दिलंय. आणि पोटॅशियमचं आहे 39.1, म्हणजे 39.1. आता ह्या दोघांची तुम्ही बेरीज केलीत भागिले 2 का, कारण तुम्ही 2 मूलद्रव्य घेतली. असं केल्यानंतर तुम्हाला उत्तर येतं 23, आणि 23 हे प्रत्यक्ष अणुवस्तुमान आहे मधल्या मूलद्रव्याचं, जो कोण आहे, सोडियम. आता हे तिघच का घेतले, तर त्यावेळेला ज्यावेळी हा अभ्यास सुरू होता 18व्या शतकामध्ये, जेव्हा या डॉबरेरने, हा जर्मन केमिस्ट होता, याने जेव्हा ह्या अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेला तिथे 30च मूलद्रव्य माहिती होती. मग त्या 30 मूलद्रव्याने त्याने चढत्या अणुवस्तुमानाच्या क्रमाने लावलं. आपण हे बोललो होतो, चढता क्रम उतरता क्रम कसा असतो. तर चढत्या क्रमाने जेव्हा सगळ्या 30 मूलद्रव्यांना रचलं, तेव्हा तिघांचा असा गट केला, आणि त्या पहिल्या तिसऱ्याचं अणुवस्तुमान भागिले 2 असं केलं, म्हणजे सरासरी काढली, तर मधल्याच्या अणुवस्तुमाना एवढं ते आलं. आता फक्त हा एक विचार होता, त्याने हे करून बघितलं, पण हा एक्झॅक्ट रचनेचा भाग नाहीये. त्याने मांडलेल्या, म्हणजे चढत्या क्रमाने मांडलेल्या अणुवस्तुमानाच्या एका सारणीचा जस्ट एक ऑब्झर्वेशनचा भाग होता, एक निरीक्षण होतं. पण ह्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, कारण की 3-3च्या गटामध्ये मूलद्रव्यांना मांडणं हे काही संयुक्तिक नाहीये. ह्याच्यामुळे सगळ्या मूलद्रव्यांची रचना परफेक्ट होत नाही. फक्त 30च मूलद्रव्य होती, त्यातल्याही फक्त 20 नंबर पर्यंतच्याच, म्हणजे कॅल्शियम पर्यंतच हे अणुवस्तुमानाची सरासरी बऱ्यापैकी चालली. एका ह्याच्यामध्ये 3-3चा गट हा सगळीकडे फॉलो झालेला नाहीये. म्हणून ही पहिली पायरी होती. चुकीची होती का? नाही, आवश्यक होती. कोणीतरी ह्याच्याबद्दल काहीतरी करणं आवश्यक होतं, आणि ते काम ह्याने केलं. रचना करून बघितली, चढत्या क्रमाने आणणं हा पहिला टप्पा होता जो याने केला, म्हणून ह्याला खरं तर एक स्टार द्यायला पाहिजे. तोपर्यंत लोक फक्त विचार करत होते की याची मांडणी करूया, असं लावूया, तसं लावूया. पण काहीतरी करून, विचार करून मांडणी केल्याशिवाय गोष्ट पुढे जात नाही. तर सगळ्यात पहिलं काम या माणसाने केलं, म्हणून त्याचं नाव खूप जरी घेतलं नाही तरी त्याचं काम खूप महत्वाचं आहे. कारण विज्ञानामध्ये प्रत्येक कृती ही पहिल्या कृतीचा पुढचा टप्पा असतो. म्हणून कुठलाच प्रयोग विज्ञानातला चुकीचा नसतो, तो आपल्याला नवीन काहीतरी माहिती देतो. ह्या 3-3च्या गटामधनं हे समजलं की अशी वर्गवारी होऊ शकत नाही. दुसरं, चढत्या क्रमाने मूलद्रव्यांना आपण लावू शकतो. हाच धागा खाली ऑक्टेव्ज म्हणजे अष्टकांच्या याच्यामध्ये धरला. कोणी? न्यूलँड. आता हा न्यूलँड जो होता तो इंग्लिश वैज्ञानिक होता. त्याने जसं आपल्याकडे, जसं आपण मागच्या वेळेला बोललो होतो, सा रे ग म प ध नि सा असे 7 स्वर आहेत. तुम्ही जर पेटी बघितली असेल त्याच्यामध्ये मंद्र, मध्य आणि उच्च असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे खालचा स्वर, मध्यम आणि वरचा, असे तार स्वरात, असे आपण वेगवेगळ्या स्वरामध्ये गाणी ऐकतो, असेच ते स्वर असतात. तर ह्याची जी रचना आहे की खालच्या सा नंतर परत 8वा येणारा पुन्हा सा, म्हणजे 7 एकसारखे एका क्रमात चढत्या क्रमात, आणि 8वा परत पहिल्याच्या खाली, अशी रचना, म्हणजेच 7 नंतर 8वा ही रचना म्हणजे अष्टक, म्हणजे ऑक्टेट. हे केलं याने. कोणी केलं हे? न्यूलँडने. न्यूलँड नावाच्या या वैज्ञानिकाने हे काम केलं. आता त्यावेळेला 30च्या आसपास जे काही द्रव्य माहिती होती त्याची रचना अशा पद्धतीने केल्यानंतर परत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आले. हे चुकीचं होतं का? नाही. हे झाडझुड नाही, काय नाही, सगळं इकडे लावा, लाईनशीर लावा. कोणत्या तरी शाळेचा माईक ऑन झालाय. इथे लावा, लाईनशीर लावा, पद्धतशीर. अरे ऑलराईट, चला. हा, इथे होतो आपण. तर अशा पद्धतीच्या रचनेमध्ये फायदा असा झाला याने सुद्धा, चढत्या क्रमाने कशाच्या? अणुवस्तुमानाच्या. मी म्हटलं होतं ना, पहिल्या पायरीवरती अणुवस्तुमानाचा चढता क्रम धरला, आणि तोच धागा धरून या न्यूलँडने 8 म्हणजे 7 आणि 8वा खाली, 9वा दुसऱ्याच्या खाली, अशा पद्धतीने त्यांना रचलं. आता एक छोटंसं टेबल झालंय बघा. ही इथपर्यंतची पायरी
आपण आता एका टेबलच्या मांडणीकडे आलो. मग आता हे परफेक्ट होतं का? नाही. त्यावेळेला जे काही अवेलेबल 30 एलिमेंट होते तिथपर्यंत ही गोष्ट गेली. नवीन एलिमेंट टाकले त्याच्यामध्ये जागा नाही. दुसरं महत्वाचं, एका कप्प्यामध्ये 2-2 एलिमेंट काही काही ठिकाणी टाकलेत बघा ना, इथे कोबाल्ट निकेल आणि हे दोन असे 2-2 एका गटामध्ये टाकलेत. असं कसं चालेल? ज्याला त्याला आपली आपली जागा पाहिजे ना. मग अशी रचना बरोबर नाहीये, कारण त्यावेळेला जे काही अवेलेबल त्यांच्याकडे नॉलेज होतं, जे काही प्रयोग झाले होते, जे काही त्यांच्याकडे माहिती होती, त्या हिशोबाने केलेली ही मांडणी होती. ही चुकीची होती का? पुन्हा एकदा नाही. पण ही अपूर्ण होती. नव्याने जेव्हा नव्या गोष्टी आपल्याला कळतात तेव्हा आपण कशा मांडतो, कुठे मांडतो, ह्याच्यावरतीच मागच्या कामाचं यश असतं. आता ह्याने जे काही केलं ही पुढची पायरी होती. पुन्हा कॅल्शियम पर्यंतच ते शक्य होतं. त्याच्या पुढे हे चढत्या क्रमाने, म्हणजे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने लावलेले हे सगळे जे मूलद्रव्य आहेत ना, आता बघा ना, ह्या रांगेमध्ये हायड्रोजन आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि कोबाल्ट आणि निकेल आलेत मध्येच. जेव्हा की फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन हे हॅलोजन आहेत, कोबाल्ट आणि निकेल हे मेटल आहेत, म्हणजे धातू आहेत. म्हणजे धातू कुठे आणि अधातू कुठे हे एका गटात आले. हे बरोबर आहे का? नाही. हायड्रोजनची ही नक्की जागा आहे का? माहिती नाहीये. हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो आणि एक इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो. इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर तो हॅलोजनच्या गटामध्ये बसणारच नाही. इलेक्ट्रॉन घेऊन टाकला तर तो पहिल्या गटामध्ये बसणार नाही. असे जे उपद्रवी लोक असतात ना, जे ह्या गटात पण जात नाही, ते त्या गटात पण जात नाही, त्यांना सुरुवातीला कुठे ठेवायचं हा खूप मोठा टास्क असतो. जो त्याच्या बाबतीत पण झाला. पण तरी सुद्धा त्याने केलेल्या अष्टकाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये गोष्ट पुढेपर्यंत सरकली. आता ह्याच्यानंतर येतो या स्टोरीचा खरा हिरो. आता आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल बघताना ह्या माणसाशिवाय तिथपर्यंत आपली गोष्टी जाऊच शकत नाही. तो आहे मेंडेलिव. दिमित्री मेंडेलिव हा रशियन सायंटिस्ट होता, 18व्या शतकातला होता. आणि तुम्हाला त्याची मी गोष्ट सांगते आणि मग त्याचा व्हिडिओ दाखवते. आणि आता त्याच्याकरता मला तुम्हाला बघायला लागेल 2 सेकंद. कॅमेरा मी जेव्हा शेअरिंग बंद करते तेव्हाच तुम्ही मला दिसता. बघा, हा जो होता दिमित्री मेंडेलिव, हा एक रशियन केमिस्ट होता. ह्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. तो पूर्वीच्या काही ना 15, 16, 13, 14 मुलं असायची प्रत्येक कुटुंबामध्ये. तो, त्याचे आई बाबा आणि त्याची सगळी भावंड असे राहत होते. त्याचे बाबा म्हणजे स्कूल टीचर होते आणि आई त्याची तिच्या माहेरच्या बाजूने खूप श्रीमंत होती. पण ही मोठी फॅमिली, बरीच मुलं आणि अशा सगळ्या कुटुंबामध्ये त्याचं बालपण केलं. तो जेव्हा छोटा होता तेव्हा त्याचे बाबा जरी स्कूल टीचर होते, काहीतरी एक प्रॉब्लेम झाला आणि त्यांचे डोळे गेले, म्हणजे त्यांना दिसणं बंद झालं. मग अशा कंडिशनमध्ये त्याच्या आईने सगळी जबाबदारी घेतली. तिच्या म्हणजे तिच्या आईच्या आईकडे म्हणजे माहेरकडनं त्यांच्या एरियामध्ये एक काचेची फॅक्टरी होती जी बंद पडली होती. ती फॅक्टरी तिने सुरू केली आणि त्याच्यावर तिने काम करायला सुरुवात केली. घर तर चालवायला हवं ना. पण अशा परिस्थितीमध्ये त्याला ती काचेची कंपनी, त्याच्यामध्ये काय काय लागतं, कसं कसं बनवतात हे बघणं लहानपणी झालं बरं का. त्याच्या अभ्यासाकरता त्याच्या आई त्याला खूप लांबच्या एका शाळेमध्ये घेऊन गेली, खूप लांब. तिकडे तो गेला, तो खूप शिकला आणि तो खूप शहाणा मुलगा होता आणि तो प्रयोग करून शिकणारा मुलगा होता. आणि त्यावेळेला ज्या काही फॅसिलिटीज होत्या अभ्यास करण्याच्या शाळेमधल्या त्या सगळ्या त्याने वापरल्या आणि तो परत आला त्याच्या मूळ गावी. आणि परत आला आणि त्याच्या शाळेमध्ये त्याने शिकवलं पण ऍज अ टीचर. आणि तो तिथला स्टुडंट होता, नंतर तो तिथला टीचर झाला. आता महत्वाची गोष्ट अशी होती की तो कॉलेजमधल्या मुलांना शिकवायचा. कॉलेजमध्ये प्रयोग असतात. तुम्ही आता 11वी 12वीत जेव्हा जाल तर तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही फिजिक्सचे प्रयोग कराल, केमिस्ट्रीचे कराल, बायोचे प्रयोग कराल. प्रयोग करताना आपण त्या प्रयोगशाळेत जातो आणि तिथल्या अनेक गोष्टींना हाताळतो. जेव्हा असे प्रयोग याने केले तेव्हा त्याला समजलं की पदार्थ म्हणजे जे काही केमिकल्स आहेत ते काही विशिष्ट पद्धतीने एकमेकांशी रिॲक्ट करतात. तो स्वतः अभ्यासू वृत्तीचा होता, त्याने स्वतःच्या नोट्स बनवायला सुरुवात केली. त्यावेळेला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं एक पुस्तक होतं. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय असते, त्याच्यामध्ये कार्बनचा आणि हायड्रोजनचा अभ्यास असतो, ती ऑर्गॅनिक केमिस्ट्री असते. पण ह्या दोघांच्या अभ्यासाबरोबर त्याला हे समजलं की फक्त एवढेच नाही आहेत, आजूबाजूची खूप मूलद्रव्य आहेत आणि त्यांच्या अभ्यासाकरता आपल्याला त्यांना डिटेलमध्ये बघितलं पाहिजे. मग प्रत्येक रिॲक्शनला, त्या लॅब मधल्या गोष्टींना त्याने समजवायला सुरुवात केली स्वतःला आणि नोट डाऊन करायला सुरुवात केली. हा त्याचा स्वतःचा अभ्यास होता. त्याला पीएचडी खूप पूर्वीच मिळाली होती. पीएचडी मिळाली, माझं काम संपलं, माझ्या आयुष्याचं ध्येय संपलं, असं वगैरे केलं नाही. जे अभ्यासू लोक असतात त्यांचा अभ्यास सुरूच असतो. म्हणून त्याचा हा अभ्यास सुरू झाला.
मग त्याने इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरचं पहिलं पुस्तक काढलं. तोपर्यंत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं काहीतरी पुस्तक होतं. त्याला समजलं की मुलांना हे काहीतरी रेफरन्सला आहे, पण बाकीच्या मूलद्रव्यांसाठी काहीच नाहीये. ते त्याने स्वतः बनवलं. ह्या दरम्यान ही जी चालली होती ना सगळी ऑक्टेट, त्याच्यानंतर हे ट्रायड्स म्हणजे त्रिक आणि न्यूलँडची अष्टक, हा अभ्यास सुरू होता आजूबाजूला. त्याला हे समजलं की हे सगळंच्या सगळं खूप कठीण आहे लक्षात ठेवायला, हे असं बरोबर नाहीये. तर याच्यामध्ये आपण काहीतरी करून बघू शकतो का. त्याला पत्ते खेळायला फार आवडायचं. पत्त्यांचा कॅट असतो ना, तुम्हाला आता ते उनो बिनोचे कॅट आहेत, पण आम्ही लहान असताना आणि तोही लहान असताना ते नॉर्मल पत्ते होते. इस्पिक किल्वर, ते बदाम बिदाम असे त्याचे 4 रंग असतात, म्हणजे 4 प्रकारचे पत्ते असतात. त्याला पत्ते खेळायला फार आवडायचं आणि त्याचा तो एक गेम होता, एका रांगेत सगळे लावायचे. तर त्या गेम मध्ये कार्ड असतात ना, ते पत्ते म्हणजे कार्ड असतात. त्याने स्वतःच्या अभ्यासासाठी तोपर्यंत 63 मूलद्रव्य शोधली गेली होती बरं का, म्हणजे 30 वरून आता गोष्ट 63 वरती आली आहे. त्याने 63 मूलद्रव्यांची कार्ड्स बनवली. जसे पत्ते असतात ना, तसे पत्ते बनवले. तो त्या पत्त्यांनी खेळायचा आणि त्याच्या पत्त्यांनी पण खेळायचा. म्हणजे तो जिकडे जिकडे जायचा त्याचं ते स्वतःचं बंडल, 63 पत्त्यांचं बंडल रब्बर लावून सगळीकडे घेऊन फिरायचा. एक दिवस तो एका कामासाठी एका दुसऱ्या शहरामध्ये गेला होता आणि त्याने हे त्याचे एलिमेंट्सचे पत्ते काढले आणि तो ते लावत होता. तो जसा की तो गेम असतो ना, म्हणजे एका रांगेत 10सी 9वी 8ठी एका रांगेत लावायचे, असा तो एक गेम असतो पत्त्यांचा. तुम्ही कधी खेळला असाल तर मला माहित नाही. तो त्याचा फेवरेट गेम होता आणि तो खेळता खेळता त्याने हे स्वतःचे पत्ते काढले आणि ते लावायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये तो एवढा रमला होता त्या गेम मध्ये की त्याची ट्रेन आली आणि निघून पण गेली. पुढचे 3 दिवस त्याला ट्रेन नव्हती आणि मग तो अडकला. आता काय करायचं. मग त्याला दुसरा काहीच उद्योग नव्हता. 3 दिवस तो त्याच गेम मध्ये अडकला होता आणि त्याच्यानंतर तो कंटाळला आणि तो झोपला आणि त्याला स्वप्नामध्ये एक अशी विशिष्ट रचना दिसली. तो खाडकन उठून बसला आणि त्याने सगळे पत्ते तसे लावून बघितले आणि तेच आहे मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल. जे आपल्या पुस्तकात आहे त्याच्या स्वप्नात होतं. आणि ते स्वप्नात का आलं, त्याच्या आधीचे 3 दिवस त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या आजूबाजूला सगळा विषय एकच होता, त्याची मांडणी. आणि मग ही जी सगळी परफेक्ट आपल्या समोर मांडणी आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, ही आली कुठून. त्याच्याकडे असलेल्या पत्त्यांमधनं, त्याने केलेल्या अभ्यासातनं, त्याच्या केलेल्या निरीक्षणांमधनं. आता जेव्हा मी तुम्हाला या पिरियॉडिक टेबलची, मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलची खरी खासियत सांगेन ना, तेव्हा तुम्ही विचार करा की काय भारी माणूस होता. अशी माणसं होती म्हणून तर आपला अभ्यास वाढला म्हणता येईल किंवा सोपं झालं म्हणता येईल. त्याचा एक आपण व्हिडिओ बघूया. मेंडेलिव्हची आवर्त सारणी काय आहे आणि मग आपण आपल्या पुस्तकातनं, आपल्या पीपीटी मधनं ते समजून घेऊया. तुम्हाला कळतंय ना सगळं काय चाललंय का, माझं प्रवचन सुरू आहे तुमच्यासाठी. कळतंय ना. तर थम्सअप करा किंवा हात वर करा, डोकी हलवा. ओके, थँक्यू सो मच. कोणाला तरी कळलंय. गुड. चलो, एकच सेकंड ना. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओ सत्रात तुमचे स्वागत आहे. या सत्रात आपण जो विषय शिकणार आहोत तो आहे मेंडेलिव्हची आवर्त सारणी, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. चला, आपण एक रशियन वैज्ञानिक मेंडेलिव्हच्या गोष्टीने सुरुवात करूयात. जेव्हा ते मूलद्रव्याच्या वर्गीकरणावर काम करत होते, त्यांना समजले की समान गुणधर्माची मूलद्रव्ये ठराविक अंतरावर असतात. ह्या निरीक्षणाच्या आधारे मेंडेलिव्हने 1869 मध्ये एक आवर्ती नियम, पिरियॉडिक लॉ बनवला. त्यांनी हा आवर्ती नियम, पिरियॉडिक लॉ कसा बनवला? रासायनिक गुणधर्मांवरून मेंडेलिव्हने मूलद्रव्यांच्या ऑक्सिजन तसेच हायड्रोजन बरोबर बनणाऱ्या संयुगावर आपले लक्ष केंद्रित केले. त्यांनी ऑक्सिजन आणि हायड्रोजनला निवडले कारण ते अत्यंत सक्रिय आहेत, तसेच अधिकांश मूलद्रव्यांबरोबर संयुगे बनवतात. मूलद्रव्यांपासून बनणाऱ्या हायड्राइड तसेच ऑक्साईडच्या सूत्रांना मूलद्रव्यांच्या वर्गीकरणासाठीचे मूलभूत गुणधर्म मानले गेले. मग त्यांनी 63 कार्ड घेतली, तसेच प्रत्येक कार्डावर वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे गुणधर्म लिहिले. त्यांनी समान गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांना वेगळे केले, तसेच त्या कार्डांना टाचणी लावून भिंतीवर लटकवले.
त्यांनी पाहिले की अधिकांश मूलद्रव्यांना आवर्त सारणीमध्ये स्थान मिळाले होते. तसेच आपल्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमातही मूलद्रव्ये मांडली गेली होती. हे देखील दिसून आले की समान भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांची वेगवेगळी मूलद्रव्ये एका निश्चित अंतरानंतर परत येतात. ह्याच आधाराने मेंडेलिव्हने आवर्त सारणी बनवली, ज्याचा नियम आहे मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये उभ्या स्तंभांना गण तसेच आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीमध्ये 6 आवर्त, आडव्या ओळी आणि 8 गण उभे स्तंभ होते. 8 गणांपैकी पहिले 7 गण सामान्य मूलद्रव्यांचे नॉर्मल एलिमेंट्स आणि 8वा गण संक्रमक मूलद्रव्यांचा ट्रान्झिशन एलिमेंट्स असा आहे. त्यावेळी राजवायूंचा शोध लागला नव्हता, म्हणून मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीमध्ये राजवायूंचा कोणता गण नव्हता. आवर्त सारणीच्या प्रत्येक गणातील मूलद्रव्ये अनेक गुणधर्मांमध्ये एकमेकांसारखी आहेत. मूलद्रव्यांचे गुणधर्म समान अंतराने परत येतात. आता आपण अशा प्रकारे वर्गीकरणाच्या 2 मुख्य वैशिष्ट्यांचे वर्णन करूया. 1. अधिकांश मूलद्रव्यांना त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडले जाते. 2. मूलद्रव्यांच्या गणात समान गुणधर्म असतात. आता आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या गुणांविषयी चर्चा करूया. यामुळे अशा काही मूलद्रव्यांच्या अस्तित्वाचे अनुमान केले गेले जे त्या वेळेपर्यंत माहीत नव्हते. मेंडेलिव्हने आपल्या आवर्त सारणीत काही जागा रिक्त ठेवल्या. त्या रिकाम्या जागांना उणीव म्हणून बघण्याऐवजी मेंडेलिव्हने दृढतापूर्वक काही अशा मूलद्रव्यांच्या अस्तित्वांचे अनुमान केले जे त्या वेळेपर्यंत माहीत नव्हते. यांचे नामकरण त्यांनी त्याच गटातील त्याच्या आधी येणाऱ्या मूलद्रव्याच्या नावाला एका संस्कृत शब्द असा उपसर्ग लावून केले. जसे नंतर माहीत झालेल्या स्कँडियम, गॅलियम, जर्मेनियम यांचे गुणधर्म क्रमशः एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम तसेच एका सिलिकॉनच्या समान होते. मेंडेलिव्हद्वारा अनुमानित एका ॲल्युमिनियम तसेच नंतर माहीत झालेल्या गॅलियमच्या गुणधर्माला या सारणीमध्ये सूचीबद्ध केले गेले. यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या महत्त्वाविषयी खात्री पटली. याच्या व्यतिरिक्त मेंडेलिव्हच्या या अनुमानाच्या असामान्य यशामुळे रसायनशास्त्रज्ञांनी त्यांच्या आवर्त सारणीला फक्त स्वीकारलेच नाही, तर त्यांना या नियमांच्या संकल्पनेचा सृजक देखील मानले. राजवायू जसे हेलियम, निऑन व ॲर्गॉनचा आधी देखील काही संदर्भात उल्लेख केला गेला. या वायूंचा शोध उशिरा लागला कारण ते निष्क्रिय आहेत आणि तसेच वातावरणात यांचे प्रमाण खूप कमी आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे एक वैशिष्ट्य हे देखील होते की जेव्हा या वायूचा शोध लागला तेव्हा मागची व्यवस्था न हलवता यांना नवीन गणात ठेवता आले. चला आता आपण मेंडेलिव्हच्या वर्गीकरणाच्या त्रुटींवर चर्चा करूया. हायड्रोजनची इलेक्ट्रॉनिक संरचना अल्कधातूंशी जुळते. अल्कधातूंप्रमाणे हायड्रोजन सुद्धा हॅलोजन, ऑक्सिजन व सल्फर यांच्याबरोबर एकसारखी सूत्रे असणारी संयुगे बनवतो, जसे तुम्ही या उदाहरणामध्ये बघू शकता. दुसरीकडे हॅलोजन प्रमाणे हायड्रोजन देखील द्विअण्वीय रेणूच्या रूपात आढळतो आणि धातू आणि अधातूंच्या बरोबर सहसंयोजक संयुग बनवतो.
निश्चित रूपात आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनला निश्चित स्थान दिले जाऊ शकत नाही. ही मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची पहिली कमतरता होती. ते आपल्या सारणीत हायड्रोजनला योग्य स्थान देऊ शकले नाहीत. मेंडेलिव्हच्या मूलद्रव्यांचे आवर्त वर्गीकरण झाल्यानंतर खूप काळानंतर समस्थानिकांचा शोध लागला. आपण जाणतो की त्या कोणत्याही मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान असतात, परंतु त्यांचे अणुवस्तुमान वेगवेगळे असतात. अशा प्रकारे सर्व मूलद्रव्यांची समस्थानिके हे मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमांसाठी एक आव्हान होते. दुसरी समस्या ही होती की एका मूलद्रव्याकडून दुसऱ्या मूलद्रव्याकडे जाताना अणुवस्तुमान ठराविक रूपाने वाढत नाही. म्हणून हे अनुमान काढणे कठीण झाले की दोन मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्ये शोधली जाऊ शकतात. विशेष करून जेव्हा आपण जड मूलद्रव्यांचा विचार करतो तेव्हा अडचण येते. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये मेंडेलिव्हची आवर्त सारणी मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल विषयी अभ्यास केला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक आवर्त सारणी मॉडर्न पिरियॉडिक टेबल विषयी जाणून घेऊ. धन्यवाद. तेव्हा आम्ही परत तुमच्याकडे येऊ. चला, तर आपण व्हिडिओ बघितला, तुम्हाला कळला? गुड. चला, आता आपण जरा आपल्या पीपीटी मध्ये बघूया की आपण कुठले कुठले मुद्दे बोललो आणि आता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला काय काय महत्वाच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. बघा, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आपल्या पुस्तकातला सुद्धा. हा आहे आपला टॉपिक. सुरुवातीलाच याच्यामध्ये आपल्याला पिरियॉडिक टेबल दिसतंय. हेच आहे आपलं आधुनिक आवर्त सारणी. ह्याची सगळी कशी रचना आहे हे आपण आरामात बघू, पण थोडक्यात आपण आतापर्यंत काय काय बघितलं ते जरा बघूया. डोबेर्नेरचे ट्रायड्स आपण मगाशी बघितले, न्यूलँडच्या अष्टकांचा नियम बघितला, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी म्हणजे काय आणि आधुनिक आवर्त सारणी म्हणजे काय याचं कंपॅरिझन बघायचं समोर दिलं. ही आहे मेंडेलिव्हची आवर्त सारणी आणि हे आहे आधुनिक आवर्त सारणी. याच्यामध्ये फरक काय आहे? याच्यामध्ये पूर्ण प्रारंभिक आवर्त सारणी जी होती म्हणजे मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी होती ती पूर्ण सगळ्या मूलद्रव्यांनी समाविष्ट केलेली नव्हती. त्यावेळेला 63 मूलद्रव्यांचा शोध लागला होता, त्यांना त्याने तिकडे मांडलं. सगळ्याची सगळी मूलद्रव्य त्यावेळेला सापडलेली नव्हती, त्याच्याकरता त्याने काही जागा रिकाम्या ठेवल्या. ह्या काही प्लस मायनस गोष्टी आहेत. शिवाय त्या पूर्ण आवर्त सारणीमध्ये त्याचा ऍटोमिक मास नंबर म्हणजे अणुवस्तुमान हा महत्वाचा गुणधर्म धरला होता. आणि ह्या सगळ्या गोष्टींना पूरक गोष्टी आपल्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये येतात. त्यातले गुण आणि त्रुटी, न सापडलेल्या घटकांच्या अस्तित्वाचा अचूक अंदाज आणि गुण आहे वाढत्या अणु वजनावरती आधारित घटकांची मांडणी. त्रुटी काय आहे? रासायनिक अभिक्रियाच्या स्पष्टीकरणाचा अभाव आणि नियतकालिक अंतर किरणोत्सारी घटकांसाठी खाते नसणे. आता हे सगळं काय आहे जरा एकदा आपण आता पुस्तकात बघूया. हा, पुस्तकामधली आवर्त सारणी ही पूर्ण आहे आणि डिटेलमध्ये, आणि त्याचं आपण जरा नीट बारकाईने निरीक्षण करायला पाहिजे. ह्या आवर्त सारणीमध्ये जे उभे स्तंभ आहेत म्हणजे व्हर्टिकल लाईन जे आहेत त्याला गण म्हणतात. ठीक आहे, त्याला इंग्लिशमध्ये ग्रुप म्हणतात. आणि जे आडवे आहेत त्याला आवर्त म्हणतात. आवर्त म्हणजे पुन्हा येणारा कॉलम, त्याला आपण पिरियड म्हणतो. कशामध्ये? इंग्लिशमध्ये. कारण ते पिरियॉडिक टेबल आहे, तर पिरियड म्हणजेच आवर्त आणि गण म्हणजे ग्रुप. आता याने काय केलंय? याच्या आवर्त सारणीमध्ये एकूण गण किती आहेत? 8. श्रेणी म्हणजे उभ्या उभ्या जर तुम्ही अशा म्हणजे उभ्या बघितल्या तर तुम्हाला 12 नंबर पर्यंत व्हर्टिकल लाईन्स दिसतात. आडव्या बघितल्या तर 8 गण आहेत. आता गण 1 त्याच्या खाली त्याने त्याचं रेणूसूत्र दिलेलं आहे R2O. आता हे सगळं काय आहे? मेंडेलिव्हने ह्या सगळ्या मूलद्रव्यांचे ऑक्साइड्स आणि हायड्राइड यांचा अभ्यास केला. ऑक्साइड म्हणजे ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया आणि हायड्राइड म्हणजे हायड्रोजन बरोबरची अभिक्रिया. समजा
हायड्रोजनची हायड्रोजन बरोबरची अभिक्रिया कशी असेल, हायड्रोजनची ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया कशी असेल, ह्या सगळ्याचा इथे अभ्यास आहे. कारण हा हायड्रोजन आहे, लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॉपर आहेत, रुबिडियम आहेत आणि खाली एजी म्हणजे सिल्वर, सीझियम आणि एयू म्हणजे गोल्ड, हे असे सगळे जे आहेत हे सगळे धातू आहेत. खाली लिथियम बिथियम सगळे धातू आहेत. तर हे सहसा हायड्रोजन बरोबर बॉन्ड करत नाहीत आणि हायड्रोजन स्वतः हायड्रोजन बरोबर रिएक्ट काय करेल, H2 नावाचा गॅस बनवू शकतो. म्हणून इथे हायड्राइडचा डॅश आहे. बघा, समजून घ्या. पहिले 3 जे गण आहेत त्याच्यामध्ये हायड्राइड नाही आहेत. 4थ्या गणापासून 5वा 6वा 7व्या गणापर्यंत हायड्रोजन बरोबरची अभिक्रिया आहे. पण ऑक्सिजन बरोबर सगळेच मूलद्रव्य जी काही रिॲक्शन देतात त्याची रेणूसूत्र त्याने लिहिलेली आहे. आता हे कसं झालं, जरा विचार करा. तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तो कॉलेजमध्ये प्रोफेसर होता, तो लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करत होता, एक्सपेरिमेंट बघत होता. ऍक्च्युली त्याचा तो असा एकेरी उल्लेख पण नाही केला पाहिजे, ते म्हणायला पाहिजे. एवढा मोठा आणि एवढा महान विचार करणाऱ्या माणसाला आपण असं एकेरी आपल्या वर्गातला मुलगा असं तर नाही म्हणायला पाहिजे, ते म्हणायला पाहिजे. सॉरी. तर त्यांनी काय केलं, मेंडलिव्हनी, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास लॅबमध्ये बघून प्रयोग करून स्वतःच्या मांडणीतनं लिखित स्वरूपात ठेवला होता. म्हणूनच त्यांनी ही रचना करताना फक्त एकसारखे गुणधर्म असलेले आणि चढत्या क्रमाने अणुवस्तुमान आहे का एवढंच न बघता त्यांचे रासायनिक गुणधर्म किती समान आहेत अशा पद्धतीने पण रचना केली आहे. बघा, नुसतेच चढत्या क्रमाने लावले तर रासायनिक गुणधर्म वर खाली होतात, हे आपण ऑक्टेट मध्ये बघितले. आता ऑक्टेटचा संदर्भ इकडे आलाय का, आलाय. बघा, 8च गण आहेत, म्हणजे 8 पर्यंतच्या आडव्या डब्यांमध्ये आपण यांना मांडू शकतो. ही वर्ण घेतलेलीच गोष्ट आहे. म्हणजे ही पायरी 3 आहे. पायरी 1 होती तिघांचे गट करणं आणि चढत्या क्रमाने लावणं. दुसऱ्या याच्यामध्ये 8चे गट करणं पण चढत्या क्रमाने लावणं. कशाला, अणुवस्तुमानच चाललंय आतापर्यंत. आणि तिसऱ्या पायरीमध्ये अणुवस्तुमानालाच चढत्या क्रमाने लावणं पण त्याचे रासायनिक गुणधर्म बघणं, त्याचे इतर गुणधर्म बघणं आणि एका गटात सगळे एकसारखे लोक बसलेत का हे चेक करणं. हे सगळं फॅन्टॅस्टिक काम या आवर्त सारणीमध्ये झालं. आणि ही प्राथमिक सारणी आहे, त्याच्याकडे असलेल्या नॉलेज प्रमाणे मूलभूत आणि आजूबाजूला असलेल्या ज्या काही फॅसिलिटीज होत्या त्याचा वापर करून मिळालेल्या ज्ञानातनं त्याने केलेलं काम. बरोबर, हे झालं त्या आवर्त सारणीतलं रचनेचं कंटेंट. आता याच्यामध्ये तुम्हाला काही काही जागा मोकळ्या दिसतील. हा, हे बघा, हा डॅश आणि 44, डॅश आणि 68, डॅश आणि 72, हे काय आहे. ज्या वेळेला ही आवर्त सारणी त्याने मांडली त्यावेळेला या 3 मूलद्रव्यांचा शोध लागलेला नव्हता. पण त्याने स्वतःच ही गोष्ट प्रेडिक्ट केली, म्हणजे सांगितलं की हे 3 अशा पद्धतीची मूलद्रव्य सापडतील आणि त्याचं वस्तुमान जवळपास 44 किंवा 68 आणि एकाचं 72 असं असेल. आता ही गोष्ट कुठून आली, जरा विचार करा. त्याने काय केलंय, सगळ्या मूलद्रव्यांना चढत्या अणुवस्तुमानाच्या हिशोबाने मांडलं. 7 नंतर 9, मग 11, मग 12, मग 14, मग 16, मग 19, 23, 24, 27, 28 चढता क्रम आहे. बघा, क्लोरीन आला 35.5, पोटॅशियम आला 39, कॅल्शियम आला 40. मग त्याच्या पुढचे 2, त्याच्या पुढचा 1 सापडलेला नाहीये, पण पुढचं सापडलाय तो 48. मग 40 आणि 48च्या मधला एक असेल 44 असेल, हा अंदाज. मग 51, 52, 55. आता इथे पुढे ही जी रचना आहे ना ही त्याची त्रुटी आहे. पण काय बघा, 56, 69, 69चा आणखी एक आणि 63. 63 खाली कॉपर आहे. मग झिंक 65 आणि पुढचा पण माहिती नाही आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आला 75. म्हणजे 65 आणि 75च्या मध्ये 2 जण आहेत. मग त्याने त्यांची 10 मध्ये 2 म्हणजे 68ला 1, 72ला 1 अशा अप्रॉक्सिमेट संख्या दिल्या की अशी याची अणुवस्तुमानांकाची संख्या असेल आणि असे 3 मूलद्रव्य आपल्याला सापडतील. बाकी सगळे आपापल्या ठिकाणी जाऊन बसलेले चढत्या वस्तुमानाच्या हिशोबाने त्यांना मांडले. आता यामध्ये मध्ये ब्लँक का आहे, कारण की त्याने त्यांच्या रासायनिक अभिक्रिया बघितलंय. हा ER इकडे आला असता, इकडे आला असता का, इकडे आला असता का. बघा, 40 नंतर डायरेक्ट
178 आहे, 140 नंतर डायरेक्ट 178 आहे. मग हा कुठे ठेवायचा होता? इथे पण ठेवू शकला असता. पण रासायनिक अभिक्रिया चेक केल्या तर R2O3 मध्ये बसतोय तो. मग R2O3 म्हणजे हा गट आहे, गट 3. म्हणजे जे जे जसे जसे आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी बसवलेलं आहे. याचं सोपं उदाहरण म्हणजे आपलं कपाट. आपल्या कपाटामध्ये शर्ट शर्टच्या ठिकाणी, पॅन्ट पॅन्टच्या ठिकाणी, त्याच्यानंतर सॉक्स वेगळीकडे, हँकरचीफ म्हणजे आपले रुमाल एकीकडे, असे आपण जनरली लावतो, बरोबर ना. नवे कपडे वरच्या बाजूला, चांगले कपडे वेगळ्या बाजूला, स्पोर्ट्स साठीचे वेगळ्या बाजूला, असं आपण आपली आपली वर्गवारी करतो, बरोबर की नाही. पण जर मला माहितीये की समजा माझा मामा मला गावावरून माझ्यासाठी एक मस्तपैकी स्विमिंग सूट पाठवणार आहे, उन्हाळ्याची सुट्टी लागली, तू आता उन्हाळ्यात स्विमिंग शिक, पोहायला जाऊन शिकशील म्हणून त्याने त्याच्याकरता मला तिकडनं ड्रेस पाठवला असेल, तर मला माहितीये माझ्या कपाटात त्याला मी कुठे ठेवणार, त्याच्याकरता मी जागा मोकळी ठेवणार आहे, बरोबर ना. म्हणजे कशासाठी की तिथे ऑलरेडी जागा आहे, खेळण्याचे कपडे माझे वेगळेच आहेत, त्याच्यामध्ये माझा स्विमिंगचा ड्रेस आरामात जाईल. सांगायचा मुद्दा, जेव्हा माझी रचना परफेक्ट असते तेव्हा मी ते ऑलरेडी त्या याच्यात टाकून देते. आता म्हणजेच काय, एक मला गिफ्ट आलं, दुसरं उदाहरण सांगते, एक मला बर्थडेला गिफ्ट दिलं, मला कोणीतरी एक ड्रेस पाठवला, काहीतरी वेगळाच ड्रेस आहे. माझी मैत्रीण आहे, ती मलेशियाला गेली होती, तिकडनं तिने कसा तो असं वन पीस सारखा एक काहीतरी लाल लाल रंगाचा फ्रॉक दिला. तर हा काय फ्रॉक आहे, असे कपडे आपण कुठे घालतो, घरातही घालू शकत नाही, बाहेरही घालू शकत नाही. मला म्हणतील ही कोण कार्टून फिरते अशी विचित्र कपडे घालून, भारतीय कॉस्ट्युम नाहीच आहे तो. पण असा ड्रेस मी कुठे घालायचा, तर त्याचा एक वेगळा कप्पा आहे माझ्याकडे. त्याच्या रासायनिक म्हणजे त्याच्या रासायनिक अभिक्रिया जशा आहेत त्या कप्प्यासारखा गाऊनच्या कप्प्यात टाकून दिला. काय फरक पडला, तिथे तो गेला, वन पीस सारखा आहे, त्याला कधीही काढलं, कुठेही दिलं, छोट्या मुलींना घालायला दिलं, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्याची जागा एकदा निश्चित झाली की त्याप्रमाणे मी त्याला टाकलं. त्याचे गुणधर्म काय आहेत, कसा दिसतो अंदाजे, हा असा मोठा लांब लाल लाल रंगाचा, असा झगरी मगरी कपडे आपण घालत नाही ना सहसा. तर मी टीचर आहे, तुम्ही स्टुडंट आहे, असं आपण कुठे जातो, आपण शाळेव्यतिरिक्त असे कुठे फिरतो विचित्र कपडे घालून. कोणाच्या बर्थडे पार्टीला आपण त्यातल्या चांगले व्यवस्थित कपडे घालतो. पण असा काहीतरी डान्स आला, शाळेमध्ये डान्स करायचा आहे आणि असेच कपडे हवेत, त्याच्याकरता तो बरोबर काढता येईल की नाही, मग तो कुठे ठेवला पाहिजे, अशाच कप्प्यात जिकडे त्याची जागा प्रॉपर्टीला मॅच करते, बरोबर. अशा पद्धतीची ही जी रचना होती मेंडेलिव्हची आवर्त सारणी, ही पहिली आणि उत्कृष्ट अशी दखल घेण्याजोगी रचना त्यावेळेच्या 18व्या शतकातल्या अवेलेबल सगळ्या माहितीच्या आधारे केलेली होती. म्हणूनच लोकांनी त्याचं खूप कौतुक केलं की एवढं परफेक्ट काम आणि ज्याची त्याची जागा, त्याच्यामध्ये चुका करण्यासारखी नाहीये, त्यावेळेला माहिती असलेल्या गोष्टींच्या आधारे केलेलं काम आहे. आता त्यात काही त्रुटी आहेत का, काही चांगल्या गोष्टी आहेत का, त्या आपण जरा समजून घेऊया. बघा, त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, त्यातले गुण, बरं हे सगळं लक्षात ठेवा. आता ह्याने थोडस आपण जरा मोठं करूया का रे फॉन्ट, तुम्हाला नीट दिसेल. हा, आता बघा, जुन्या ज्या काही आपल्या माहितीतल्या गोष्टी आहेत त्यांना आपण मांडलं. आता त्याच्यात काही गोष्टी नवीन काळाप्रमाणे कमी असतील, पण त्या गोष्टींचं त्याच्यामुळे महत्व कमी नाही होत. जसे की आपले पहिले 2 प्रयोग होते, त्रिक आणि अष्टक, ते चुकलेले नाहीयेत, ते त्यावेळेच्या माहितीप्रमाणे केलेले आहेत आणि तेवढेच आहेत. त्याच्या पुढचा टप्पा आता नवा शोधामधनं येतो. आता ह्याच्यामध्ये मूलद्रव्याचे गुणधर्म त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहे, हा नियम त्याने धरला होता. अणुवस्तुमान, परत तोच मुद्दा आला. अणुचं वस्तुमान म्हणजे काय, अणुचं स्वतःचं वजन, आणि ते कशामध्ये असतं, त्याच्या केंद्रकामध्ये असतं. पुन्हा सांगते, डोक्यात पक्क करून टाका, हे त्याच्या अणुवस्तुमानाचंच आवर्ती फल आहे. काय त्याचे गुणधर्म, म्हणजे हा मूलद्रव्य याच्या खाली का आला, कारण त्याचं अणुवस्तुमान त्या रांगेमध्ये आल्यावरती तिथे आलं, असं त्याने सुद्धा हीच गोष्ट फॉलो केली. आणि मग त्या मांडणीतून त्याला पुढचे काही त्याने सांगितलेले पॉझिटिव्ह बघा काय. त्याच्यामध्ये त्याने काही चुकलेले अणुवस्तुमान रिपेअर केले. उदाहरणार्थ बेरिलियमला आधी 14.9 असं अणुवस्तुमान सांगितलं होतं. चुकीचं सांगितलं होतं का, नाही, असा प्रयोग झाला असेल, त्यात तसं काहीतरी उत्तर आलं असेल. तर बेरिलियमचं अणुवस्तुमान 14.9 असं आधी सांगितलं होतं, तर त्याने चेक केलं आणि ते बदलून 9.4, म्हणजे त्याचं अणुवस्तुमान 9 आहे हे रिपेअर केलं आणि त्याच्या जागेवर टाकलं. म्हणजे आता बोरॉन मग बेरिलियम, आधी बेरिलियम मग बोरॉन असं येईल, नाही तर आधी बोरॉन आणि मग बेरिलियम असं होतं.
म्हणजे त्याची जागा त्याने बरोबर केली, त्याचं अणुवस्तुमान चेक केलं आणि त्याला त्याच्या ठिकाणी बसवलं. मेंडेलिव्हने आवर्त सारणीमध्ये काही जागा तोपर्यंत न शोधलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या. आपण मगाशीच बघितलं ते 3 डॅश 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 64 44 68 72 असे त्याने अणुवस्तुमान असतील असं आधीच सांगून टाकलं. त्यांचा शोध लागला नव्हता, पण त्याने ते भाकीत केलं, म्हणजे प्रिडिक्ट केलं. आणि त्यांना नावं पण दिली, एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. आता ह्या सगळ्याचा थोडासा संदर्भ संस्कृतशी येतो, त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं बघा. आता हे काय मध्येच, पण हे आहे. संस्कृत ही आपल्या सगळ्या भारतीय भाषांची जननी आहे. संस्कृतमध्ये एकाला एकम असं म्हणतात. एकम, त्याच्यावरून आपण हिंदीमध्ये एक आणि मराठीमध्ये एक म्हणतो, बरोबर ना? तर त्या एकम वरून एका बोरॉन, पूर्वी असं होतं बघा ना, शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आणि त्याच्यानंतर सुद्धा शिवाजी, मग शिवाजी पहिला, शिवाजी दुसरा, अशी परंपरा होती. म्हणजे आपल्या आजोबांचं नाव आपल्या नातवाला ठेवायचं. मग बोरॉन, मग बोरॉन पहिला असं नाव, म्हणजे एका बोरॉन, बोरॉनच्या खालचा कोण? बोरॉन पहिला. अल्युमिनियमच्या खालचा कोण? अल्युमिनियम पहिला. असे 2 नावं त्याने लावून टाकले. मग एका कुठून आलं? त्याचा एक त्याच्या युनिव्हर्सिटी मधला मित्र होता, जो संस्कृतचा अभ्यास होता. त्याने संस्कृतची आणि इंग्लिशची अशी डिक्शनरी बनवली होती. आपल्याकडे कशी असते ऑक्सफर्ड डिक्शनरी, इंग्रजी शब्दांना मराठीत काय म्हणतात, बरोबर? तसं तसं इंग्लिश शब्दांना संस्कृतमध्ये काय म्हणतात असा त्याने बनवलेल्या डिक्शनरीज होत्या. तर त्याची आणि मेंडेलिव्हची मैत्री होती. मग ऑब्व्हियसली जे असे वेगवेगळ्या विषयांचे अभ्यास करणारे लोक असतात ना, तसे आपापल्या विषयांबद्दल एकमेकांशी बोलतात. ऑब्व्हियसली याला संस्कृत बद्दल माहिती होती, म्हणूनच त्याने त्याला एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन अशी नावं दिली. त्याचा रेफरन्स संस्कृतशी असा येतोय. म्हणजे भारतीय संस्कृतीचा कुठेतरी त्याच्यामध्ये एक टिंब आलेला आहे आणि ते स्वतःहूनच आले संस्कृतच्या रूपाने. तर सांगायचा मुद्दा असा की हे 3 मूलद्रव्य जेव्हा नंतर शोधले गेले तेव्हा त्याचं प्रिडिक्शन परफेक्ट बसलं. कारण हे 3, एका बोरॉन स्कॅन्डियम, एका अल्युमिनियम गॅलियम आणि एका सिलिकॉन जर्मेनियम असे 3 मूलद्रव्य नंतर सापडले, त्यांचा शोध लागला. आणि आता त्याचं आणि शोधलेलं हे किती परफेक्ट बसलंय बघा. त्याने सांगितलं होतं एका अल्युमिनियम, म्हणजे त्याने सांगितलेलं एक मूलद्रव्य जे शोधलं गेलेलं नाही अजून, पण त्याने त्याच्याबद्दलच्या प्रॉपर्टीज सांगून ठेवल्या होत्या. आणि शोधला गेलेला गॅलियम आणि ह्याच्यामध्ये किती साम्य आहे बघा. त्याने सांगितलं याचं अणुवस्तुमान 68 असेल, जे की आलं 69.7. त्याला तुम्ही राऊंड ऑफ केलं तर ते येतं 68. घनता म्हणजे घनता, किती त्याच्या घनता आहे. व्हॉल्यूम म्हणजे घनता, त्याच्यामध्ये किती कंटेंट आहे ते. 5.9 ग्रॅम पर cm³ ही त्याची घनता आहे. आणि ऍक्च्युअल किती आली? 5.94. किती करेक्ट चाललंय बघा याचं. त्याने सांगितलं याचा द्रवणांक कमी असेल, एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही सांगितली, पण कमी म्हणजे 30 डिग्री म्हणजे कमीच आहे ना. आपल्याकडे रेग्युलर उन्हाळ्यातलं टेम्परेचरच 32-34 असतं, म्हणजे त्या मानाने याचा द्रवणांक म्हणजे काय असेल, हा ह्या टेम्परेचरला हा द्रव होईल, बरोबर. मग त्याचं क्लोराईडचं सूत्र सांगितलं ECl3. ई म्हणजे हा एका अल्युमिनियम आहे ना, म्हणून त्याचं नाव ECl3. आणि खरा गॅलियम क्लोरीन बरोबर जेव्हा रिॲक्ट करतो तर गॅलियम ट्रायक्लोराईड असं बनवतो. ऑक्साईडचं सूत्र E2O3. 2 गॅलियम 3 ऑक्सिजन, बरोबर बसलंय. ऑक्साईडचं स्वरूप उभयधर्मी आणि खरं पण उभयधर्मी. काय भारी काम आहे ना. जे त्याने सांगितलं तेच सापडलं, अशा कामाकरता त्याला नोबेल प्राइज द्यायला पाहिजे. इतकं परफेक्ट प्रेडिक्शन नंतर सापडलेल्या एका मूलद्रव्याशी जेव्हा जुळतं, याचा अर्थ की त्याचा विचार, त्याचं डोकं या गोष्टीमध्ये किती सुरू असेल सतत, झोपेत पण त्याला, स्वप्नात पण तेच दिसतंय. याचा अर्थ त्याच्या आयुष्यामध्ये जळी स्थळी काष्ठी पाषाणे सर्वत्र काय एलिमेंट. मला तर वाटतं तो त्याच्या घरात पण मुलांशी असंच बोलत असेल. अल्युमिनियम इकडे ये, जर्मेनियम तिकडे जा, असं काय त्यांच्याशी तो बोलत असेल, हो की नाही. इतकं डोक्यात सतत ते सुरू असेल. आता मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीमध्ये राजवायूंसाठी जागा नव्हती. तोपर्यंत राजवायू ओळखलेच गेले नव्हते. राजवायू म्हणजे एकदम रॉयल लोक असतात, जगातले सगळ्यात श्रीमंत लोक असतात. ते कोणाबरोबरच रिएक्शन करत नाहीत, ते एवढे श्रीमंत असतात की त्यांना काहीही आयुष्यात करायची गरज नाही.
असे तुम्ही बघितले असेल ना, पिक्चर मधले लोक असे असतात, एवढे श्रीमंत असतात, किंवा सिरियल मध्ये काम करणारे लोक, आपोआप त्यांच्याकडे खूप हजारो करोडो रुपये येतात, एवढा त्यांचा टर्नओव्हर दाखवतात. त्यांच्या घरातल्या बायका पण मेकअप करून फिरतात, घरातली माणसं पण घरातच असतात, कोणी काहीच उद्योग करत नाही तरी खूप श्रीमंत असतात. म्हणजेच काय, जोक बाजूला ठेवला तर राजवायू हे जगातले ते लोक आहेत जे जन्मतः गर्भश्रीमंत आहेत. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आयुष्यामध्ये ज्याच्याकरता माणूस स्टेबल होतो, म्हणजेच अष्टक. ते जन्माला आलेच अष्टक घेऊन आहेत, त्याच्यामुळे त्यांना काही धडपड करायची गरज नाहीये ना. असे हे राजवायू हवेमध्ये असतात. हे कोणाला कसं कळेल, ते कोणाशीच भांडत नाही, कोणी आलं तरी पण त्याला सोडून देतात, जा रे बाबा जा, तू गरीब आहेस, तुझ्याशी मी भांडणार नाही म्हणून सोडून देतात. इतके मोठ्या मनाचे असतात, कारण त्यांना आयुष्यात काही करायची गरजच नाहीये ना. मग असे राजवायू आजूबाजूला आहेत, हे कळणार कसं? म्हणून राजवायूचा शोध तोपर्यंत लागला नव्हता. पण ते नंतर 19व्या शतकामध्ये कळलं की असेही काही वायू आहेत, हेलियम, निऑन, अर्गॉन, की ते राजवायू आहेत, ते असतात हवेमध्ये. पण आता ह्यांचा शोध लागला, त्यांना कुठे बसवायचं आपल्या टेबलमध्ये. मग मेंडेलिव्हने त्याच्याच पिरियोडिक टेबलमध्ये एक नवा ग्रुप ऍड केला, 8, म्हणजे शून्य गण. शून्य कारण तो कोणाबरोबरच रिएक्ट करत नाही, ते स्पेशल लोक आहेत, अतिश्रीमंत लोक, वाव लोक. ठीक आहे, आता बाकीच्या टेबलला अजिबात धक्का लागला नाही, बाकीची रचना जशी तशी राहिली. इकडे फक्त एक नवा गट आला, आणि मजा अशी झाली की चढत्या क्रमाने आपण जे ज्यांना लावलं ना, त्याच्या मध्ये 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 हे लोक बरोबर फिक्स झाले. म्हणजे अशी ही मेंडेलिव्हची मूळ आवर्त सारणी एक फॅन्टॅस्टिक गोष्ट आहे. पण याच्यामध्ये काही गोष्टी राहून गेल्या. का राहून गेल्या? सगळीच उत्तरं एका फटक्यात बरोबर येतील असं नाहीये. आता त्यावेळेला समस्थानिक म्हणजे क्लोरीन 35, क्लोरीन 37, एकाच क्लोरीनचा दुसरा एक भाग, जुळे भाऊ कसे असतात, एकाच घरात राहतात, हा बाहेर आला का तो बाहेर आला आपल्याला कसं समजेल, तसंच क्लोरीनचा जुळा भाऊ, 2 क्लोरीन असतात. अशा क्लोरीनला एका गटात टाकलं तर एकाचं घर 35 येईल, एकाचं 37 येईल, मग 2 घरं करावी लागतील. मग त्यांना कुठे फिट करायचं हे त्याला कळलं नाही. स्वतः हायड्रोजनचे पण 3 आयसोटोप आहेत, 3 समस्थानिक आहेत, ऑक्सिजनचे 2 आहेत. असे दोघं तिघं एका घरात राहत असतील तर त्यांना शोधायचं कसं, का प्रत्येकाला वेगळी वेगळी घरं द्यायची? या प्रश्नाचं उत्तर तेव्हा सापडलं नाही. आता त्याने मोठ्या मोठ्या जड अणुवस्तुमानाच्या जी काही मूलद्रव्य आहेत त्यांच्याबद्दल त्याला काही भाकीत नाही करता आलं. बघा ना, आता तुम्हाला मी एक मज्जा सांगते. बघा, एक महत्वाची गोष्ट जी तुम्हाला इथे दिसेल. बघा, आता तुम्हाला एक मज्जा सांगते. 7 नंतर 9 आला, मध्ये 8 नाहीये का? 9 नंतर 9.4 आहे पण 10 नाहीये. 11 नंतर 12 आहे पण 12 नंतर 14 आहे, मध्ये 13 नाहीये. 14 नंतर 15 आहे, 16 नंतर डायरेक्ट 19 आहे. हे काय आहेत? हे अणुवस्तुमान आहेत. हे एका परफेक्ट सिक्वेन्सने वाढत नाहीयेत. म्हणजे या दोघांच्या मध्ये मूलद्रव्य नाही आहेत का? असू शकतात, आपल्याला काय माहिती, शोध नसेल लागला. हे सांगणं कठीण गेलं. शिवाय हे जे खालचे मोठे 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 जड रेणू अणू असलेले मूलद्रव्य आहेत त्यांच्या बाबतीत ते प्रिडिक्शन आणखीनच कठीण झालं. बघा ना, 140 नंतर डायरेक्ट 177, 178, 178च मराठीत मला लक्षात नाही येते काय, 78, 178, एवढ्या अंतरामध्ये किती मूलद्रव्य असतील हे कसं सांगणार? हे सोपं नाहीये ना बाकीत करणं. हा त्याचा एक मोठा हे होता, प्रॉब्लेम होता. नंतर एका गटामध्ये फेरस, कोबाल्ट, निकेल, फेरस, कोबाल्ट, निकेल हे 3 वेगवेगळी मूलद्रव्य आहेत. त्याने त्याला गण 8 मध्ये टाकले. कारण काय? अणुवस्तुमान. याचे 56 आहे, या दोघांचे 59 आहे. त्याची अॅक्युरसी तेव्हा माहिती नव्हती. मग कोण आधी कोण नंतर कसं सांगणार? हे त्याला सांगता नाही आलं. पुन्हा आला प्रॉब्लेम हायड्रोजनचा. हायड्रोजन इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो आणि इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो. म्हणजे तो इलेक्ट्रॉन घेतो तेव्हा H2 बनतो, पॉझिटिव्ह बनतो, आणि इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन देऊन टाकतो तेव्हा पॉझिटिव्ह बनतो, आणि इलेक्ट्रॉन घेतो तेव्हा निगेटिव्ह बनतो. म्हणजे एक तर तो मेटल सारखं काम करतो किंवा हॅलोजन सारखं काम करतो. मग त्याची जागा ही आहे का ही आहे, ही आहे का ही आहे, हे सांगता नाही आलं. म्हणजेच अशा काही काही गोष्टी त्यावेळेच्या त्याच्या अभ्यासामध्ये पूर्ण नाही झाल्या. हा त्याच्यातला त्रुटींचा एक भाग आहे. बघा, कोबाल्ट, निकेल या मूलद्रव्यांपैकी पूर्णांकी अणुवस्तुमान समान होतं. मग त्याचा क्रम कसा पाहिजे? आधी कोबाल्ट का आधी निकेल, आधी निकेल का आधी कोबाल्ट?
याच्याबद्दल कन्फ्युजन होतं. आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिका, आपण मगाशीच बोललो, समस्थानिकांची जागा काय ठेवायची ह्याचं उत्तर नाही आलं. वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होत नाही, आपण मगाशीच बघितलं. 7 नंतर 9.4 आहे, आधीमध्ये काही नाही. मग काय करायचं? ह्या दराला तुम्ही कंट्रोल नाही करू शकत, जसे सापडले तसे लिहिले, आदले मधले माहिती नाही आपल्याला, हे त्याच्यामध्ये कळलं नाही. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, हायड्रोजनची जागा 1 मध्ये येईल तर 7 मध्ये येईल, याच्याबद्दलचं कन्फ्युजन आहे. कारण हायड्रोजन हा अल्कधातू आहे आणि तो क्लोरीन सारखा इलेक्ट्रॉन घेतो सुद्धा, मग त्याची पक्की जागा समजलेली नाही. हायड्रोजन HCl बनवतो NaCl सारखा, आणि हायड्रोजन NaHCH4 अशीही संयोग बनवतो. म्हणजे तो कन्फ्यूज करणारा माणूस आहे. म्हणजे आपल्या गटातला आहे का शत्रू गटातला आहे हेच कळत नाही, असा तो हायड्रोजन आहे. मग अशा सगळ्या त्रुटी असल्यामुळे ह्या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलला धरून आपण पायरी 4 वर गेलो, जी आहे आधुनिक आवर्त सारणी, जे आपण पुढच्या वेळेला बघूया. आज आपण जे काही बोललो तर तुम्हाला कळलं का? थोडंफार तरी तुम्हाला काही समजलं का? या धड्यातला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आपण आज बघितला. आता ह्याच्या पुढे जे काही आहे ना ती सगळी माहिती आहे. आधुनिक आवर्त सारणी अशी काय आहे, त्याच्यामध्ये काय आहे, काय नवं आहे, हे सगळं आपल्याला समजेल. आधुनिक आवर्त सारणी मधली रचना कशी आहे ते पण आपल्याला समजेल. पण ह्या धड्यातला जो गाभा होता, जो आज संपला, तो तुम्हाला कळला का? डोके तरी हलवा, नाही कळलं तरी म्हणा, नसेल कळलं तर. हो का नाही? काय माहिती घड्या, कोणतरी एकाने माईक ऑन करून सांगितलं तरी मला चालेल, कारण मला तुमचं रिॲक्शन्स काहीही कळत नाहीये. समजलं? चलो, थँक गॉड, नशीब कोणाला तरी समजलं. थांबायचं, पुढच्या वेळेला भेटायचं. चलो, बाय बाय. थँक्यू संगीता मॅम. गेली ना कुठे का? नाही का?